हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आम्ही चाललेलो आहोत वॉटर पार्कला। तर आता कुठे जाणार आहोत काय मी ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते, पण आता आम्ही घरून निघालोयत आणि आता इथून चाललो आहोत राणीकडे। तर तिला घ्यायचं आहे ते दोघं जण आणि आम्ही दोघं जण असं सोबत चाललोय। आणि आता त्यांना घेतल्याच्या नंतर थोडं पुढे गेलो तर राज लगेच झोपला, कारण तो सकाळी माझ्या सोबतच 6:30 वाजता उठला होता आणि आम्ही घरून जवळपास 10-10:30च्या आसपास निघालो होतो। आता वॉटर पार्क म्हणजे इथं अहमदनगर रोडलाच एक सारोळा म्हणून गाव आहे निंबोडी। तर तिथे एक आता ह्या वर्षी का गेल्या वर्षी मला माहित नाही, पण एक नवीन वॉटर पार्क झालंय छोटंसं। तर तिथं आम्ही चाललो होतो, कारण वॉटर पार्कला जर बाहेर कुठं जायचं म्हटलं तर एक तर शिर्डी किंवा अकलूज हे दोनच जवळ पडतात, पण एवढ्या लांब एवढ्या उष्णतेमध्ये यांना दोघांना घेऊन जायचं म्हटलं नको। तर मग आज मला सुट्टी होती बुधवार बुद्ध पौर्णिमेची, तर म्हटलं मग तिथे जाऊ म्हणून। तर आता आम्ही तिथे निघालो होतो आणि राज झोपला ते बरं झालं, कारण तिथं जाऊपर्यंत तो उठल आणि एक छान फ्रेश होईल, म्हणजे एक जेवढा वेळ तिथं टाइम स्पेंड करायचा त्याच्यामध्ये छान राहील तो। आणि तिथं आतमध्ये गेल्यानंतर ना त्यांच्या ती जी फीज पे केली होती त्याच्यामध्येच तिथं नाश्ता आणि दुपारी लंच इन्क्लुडेड होतं। आणि मग आम्ही तिथं नाश्ता करायला आलो होतो आणि आता तिथून सरळ जाणार होतो आतमध्ये वॉटर पार्कमध्ये। आता कसं आहे काय मी पण नाही पाहिलेलं, मी पण इथं पहिल्यांदाच आले होते आम्ही सगळेजणच। आणि इथं ही दुपारी लंचसाठीची व्यवस्था करून ठेवली होती, इथं सगळं असं छान। आणि समोर तिथं समोर वॉटर पार्कचे आतमध्ये ॲक्टिव्हिटीज आहेत आणि बाकीच्या पण भरपूर ॲक्टिव्हिटीज होतात समोर या दिसत आहेत लहान मुलांसाठी वगैरे। तर हे पहिल्यांदाच आलोयत आणि इथे जवळपास एक छोटंसं असं एक छान झालंय, एक लांब अगोदर फारच लांब जावं लागायचं, डायरेक्ट शिर्डी अकलूज किंवा मग लोणावळा। तर मग हे इथलच्या इथं एक छोटंसं छान झालंय। तर आता आतमध्ये आलोयत आम्ही।
आणि तिथे जेवण वगैरे करून मग नंतर ना आम्ही निघालो होतो घरी, कारण हे तिथून पाण्यातून बाहेर यायला तयारच नव्हते. तरी आम्ही 4-5 तास पाण्यामध्ये होतो. साधारण 4-4:30 वाजता आम्ही तिथे जेवण वगैरे करून निघालो. आणि आमची दोघी जणींची इच्छा होती तिथं थांबायची, पण हे दोघं जण नको म्हटले, कारण हे पाण्यातून बाहेर यायलाच तयार नाही. परत आजारी वगैरे पडले तर परत डोक्याला परेशानी नको, त्यामुळे मग नाही थांबलो. 4:15च्या आसपास आम्ही तिथून निघालो होतो घरी. आणि घरी आल्यानंतर ना राजला झोपवलं आणि अर्ध्या तासानंतर इतका जोराचा पाऊस वारा सगळं सोबतच सुरू झालं. आणि मग घरी आल्यानंतर ना असं वाटलं की बरं झालं घरी आलो, कारण आत्या पण नव्हत्या घरी, त्या आळंदीला गेल्या होत्या. कपडे वगैरे सगळे बाहेरच होते, त्यामुळे नंतर ना असं वाटलं की बरं झालं घरी आलो ते. आणि इतक्या जोराचा पाऊस सुरू आहे, तुम्हाला दिसतोय इथं.